भावानो, स्वागत आहे तुमच्या माझ्या एका ब्लॉग मध्ये. कसं काय तुमचं व्यवस्थित चालू आहे ना भावानो? सकाळी बघला तर पाऊस पडत होता. आता कसं थांबलं थोडा वेळा, फटाफट जाऊया जिमला, फटाफट मारूया सेटा. आजचं वर्कआउट आहे शोल्डर आणि लेग. ते काहीच मधल्यामधून झालं. समुद्र बघा कसं समुद्र बनलेला आहे. जिम मध्ये समुद्राची लहर आले. रात्री तारे अख्खा पूर्णपणे समुद्र भरला आणि आम्ही जिम मध्ये उभा आहे समुद्राखाली. हे काय जास्त मला एक्सरसाइज करता पण आले, कारण की चौकामध्ये पूर्णपणे एवढापर्यंत पाणी साचलं होतं. फटाफट निघलो. त्यापर्यंत मला न्यूजचा समाचार आला की एकाने कॉल केला की फटाफट निघाले जा घरी डायरेक्ट. काय एक्सरसाइज करता आले ना. आता फ्रेश होतं मग मस्त काय आंघोळ बिंघोळ पूर्णपणे एवढा पाणी भिजलो काय. एवढा पाणी म्हणजे कशी गाडी चालवते मलाच माहिती आहे काय. खूप पाणी होतं, एवढा छाती एवढा पाणी होतं काय. पूर्णपणे वाहत गेलो असतो. मध्ये मग बॅग साईडला ठेवले, व्यवस्थित आलो आहे. ड्रेसिंग मारलं, ब्लॅक अँड ब्लॅक पॅन्ट कसं दिसतं फॉर्मल एकदम झक्कास. तर आंघोळ बिंघोळ केला तर मस्त की नाश्ता करू भाई. आता पुढे एकदम झक्कास दिसतो तुमचा भाव. कसा दिसतो बघा. गायच फायनली पाऊस थांबलेला एकदम बरा वाटलेला आहे ना. माइंड शांत झालेला गायच. मगापासून पाऊस पडत होता त्याची काय मज्जा नव्हती गाय. तर थोडं मौसम झालं आहे कमी पावसाचा आणि एकदम खतरनाक चांगला वाटतो. पक्षी एकदम झक्कास दिसते. चला गाय जाऊया आता बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो गायच. एकदम चांगला वाटतं. एकदम सकाळचा मैदानाचा व्ह्यू बघा कसा वाटतो. एकदम झाडा झुडपा बघा कशी एकदम भिजलेले गायचं. काय मज्जा आहे ना. म्हणजे निसर्गाची नीती हीच आहे भाई. पाऊस थांबला का हरियाली प्रत्येक ठिकाणी दिसतं काय. या देशावरची मज्जाच नाही पावसाळ्याचा झरारा. हे काय आता आम्ही दवाखान्यात आईला इंजेक्शन टोचत आहे. त्याला काय पावसाळ्यामध्ये नेट लावलं आहे. पाऊस पण शांत झाला काय. कधी बरं व्हायची तुझी शुगर? लवकर बरे हो. मग तुझा 5 दिवस इंजेक्शन आहे. माझी अवस्था खराब आहे. जस्ट आलो आहे दवाखान्यामध्ये. एंट्री मारल्यात आम्ही. आईला चेकअप करायला पाठवलं आहे. आणि दवाखान्याची वेळ बघू शकता कशी आहे. सकाळी 11 ते 1:30, संध्याकाळी 7 ते 10. तसं लाईन लावायची आहे मला. पावसाळ्यामध्ये इस्त्रीचे कपडे द्यायला. पाऊस थांबलाय म्हणून फटाफट कामा करतो. दुसरं काम मला जाऊन 20 रुपयाच्या नेटचा रिचार्ज पण करायचं आहे, जेणेकरून मला नेट भेटेल. फायनली समोर लागले आग आणि मधल्यामधून पाणी आलं काय. तुम्ही बघू शकता इकडे तिकडे पूर्ण पाणी ब्रिज भरलेला आहे. पण मग सकाळी ब्रिज खाली होता ना. आतापर्यंत अख्खं ब्रिज भरणार आहे काय मिनटासाठी. पण लाटांची आवाज तर बघा काय खतरनाक व्ह्यू झालेला नाही. मी गाडी चालवत आलं काय. पावसाळ्यामध्ये पण गाडी चालवतो काय. कबूतरांची सण बघ. शुभम शॉप मोबाईल शॉप के अंदर रिचार्ज डालने 20 रुपये का रिचार्ज डालो. हाँ 87595007. कितने बजे मिलेगा डालेगा बैलेंस? चलो मार डालो. आज आमची आई चालले भरायला तिच्या गावी. तिथे खूप दिवस राहिली. त्याला तर चौकामध्ये ड्रॉप करायला चाललो, सोडायला चाललो काय. आता आई जाईल मग संध्याकाळी रिटर्न येणार आहे घरी. काहीतरी त्याचं काम आहे, त्यानिमित्ताने त्याला घेऊन चाललो आहे. चौकात सोडून मी येईल माझ्या घरी. पाऊस खूप थांबला, खूप चांगला वाटतो काय. असं पाऊस थांबायला पाहिजे. नॉर्मल तरी पडला तरी ठीक आहे, काही आवश्यकता नाही. की कुत्री सर्व केलेलं आलं इथं मस्त की पावसाळ्याचा आनंद घ्यायला आले. पाऊस तर आमचं तिथं तला बघा कसा एकदम ब्रँडेड तला. परिस्थिती बघा किती खराब झालेली लोकांची. प्रत्येक ठिकाणी खड्डे किती मोठमोठे खड्डे बघा काय. जायला रस्ता नाही. खूप परिस्थिती खराब आहे काय. ज्या ठिकाणी या रोडची आणि या अवस्थेची खूप परिस्थिती खराब आहे. इकडे लवकर लक्ष द्या आणि लवकर रस्ते बनवा भावांनो. तर बघा कसे रस्ते तुम्ही पाहू शकता. पावसाला मला असा अपघात होतो, एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला. अशा रस्त्याने खूप मोठे अपघात होऊ शकतो काय. पुढचा तुम्हाला येऊ दाखवतो. बघा रस्ते कसे खराब झाले. झाडबीड पडले काय. बघा किती अवस्था खराब. सुरक्षित राहा भावांनो. कधी कोणाच्या अंगावर काय पडू शकतं अवस्था सांगू नाही शकत काही.
हे पाणीशिवाय बघा किती नदी साचले काहीच. इथे पाणी खूप जमा होतं काहीच. या ठिकाणी बघा कसं अवस्था खराब झाली काहीच. भरपूर ठिकाणी चेंबर बिंबर फुटलेले काहीच. तुम्ही बघा काहीच. वडापावचं दुकान उघडलेलं आहे बाबा राज कमाल डेअरी इथं ओपन झालेले काहीच चौकामध्ये. आणि मी तुमचा ब्लॉगर भोईर सारून तुम्हाला दाखवतो. आजही भयानक तुम्हाला सीन दाखवतो. झाडं बिडं तुटले काय तुम्ही बघू शकता कशी अवस्था झाली काही. या ठिकाणी आदर्श पार्कच्या रोडला जणे कोणी वाट लागली पूर्ण रस्त्याला झाडं बिड्या पडले. येताना व्यवस्थित या भावने एखादं जर झाड तुमच्या जर अंगावर पडलं तर तुमची पूर्णपणे वाट लागू शकते काय. भरपूर ठिकाणी हास्य झालेले. या ठिकाणी मी तुम्हाला सतर्क राहतो. तुम्हाला 24 तास सांगत असतो की घरामध्ये राहणे सुचवले जा. कारण की आता ठिकाणी खूप पाऊस कमी झालेला आहे आणि आदर्श पार्कच्या रोडला आलो आहेत. इकडं रस्त्यांची अवस्था खराब झालेली काय. पूर्णपणे झाडा बिड्या पडून एक असे तुटले मग झाडे बिड्या काय. ब्रिज जवळचं काय ब्रिज जवळचा नजारा बघू शकता तुम्ही किती पटीने पूल भरलेला काय. या अवस्थाने पूल भरलेला काय. समशमभूमीपर्यंत पाणी गेलेलं त्या ठिकाणी सुद्धा ही पाणी गेलेलं काय. बघा ही अवस्था कशी आहे. सिद्धार्थनगरचे ब्रिजची खतरनाक अवस्था आहे. चालीपर्यंत पाणी घुसलं पण आता काय मिनिटाला पाणी कम झालेलं काय. बाबा 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 आणि समशमभूमीपर्यंत पाणी गेलेलं काय. दिसून येत नाही समशमभूमीपर्यंतपणे डुबलेली. तर काय आता जस्ट घरी आलो. पाऊस होता पटापट घरी आलो ना. आम्हाला एकदम टेस्टी डिश बनवले रेसिपी कलेजी. चला काय जातं मला कलेजी दाखव कशी फ्राय केली एकदम. घेतलाय भात आणि कलेजी खायला गरमागरम. आता जस्ट आणि 3:45 वाजायला आलं ना. मी चाललो डीमार्टला कारण की मला काय सामान आणायचं आहे. विम लिक्विड आणि घरगुतीचं सामान आणायचं आणि मला रेनकोट पण घ्यायचं चालू. तर रेनकोट घ्यायला कारण की पाऊस पडल्याने मला रेनकोट काय भेटलाच नाही. नवीन घ्यायचं आहे रेनकोट. घ्यायला आले मी इथे. मला काटा घ्यायचा आहे. हा काटा घ्यायचा आहे. काय आता जस्ट उठल्यानं आता टाईम झालेला 8:30 वाजल्यानंतर चालू नाश्ता बिष्टा करतो. मग जातो थोड्या वेळेला मित्रांना भेटायला बाहेर कारण की खूप पाऊस कमी झाला आहे. त्यानिमित्ताने पटावत जाऊन मित्रांना भेटून मग येऊ पटकन आपण घरी. पाऊस नॉर्मल की मज्जा आता खूप फुल करू बाहेर नसतं. नाश्ता बिष्टा करू चला काहीच. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. हे काय जर आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असं तर नक्की लाईक करा ना. आता मस्त की आलं जाम टोस्ट खाल्ला ना. ज्यूस पिल्ला मोसंबीचा ज्यूस पिऊन मजा आली भाई. जर आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असं तर नक्की लाईक करा. उद्या पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगला. चला वॉचिंग बाय.